काय घडलं त्या दिवशी, काय घडलं असं? म्हणजे तू होता त्यावेळेस, काय घडलं त्यावेळेस? मी होतो तर जनरली जे मशीन जे 12 नंबर तर ते फर्स्ट शिफ्टपासून जे बंदच होती, तिला PM करायचं होतं. तर या मेंटेनन्सवाल्यानं इलेक्ट्रिशियनवर टाकला ना, इलेक्ट्रिशियननं याच्यावर टाकलं मेंटेनन्सवाल्यावर. तर ते PM करायच लागते. ते दर महिन्यातून हप्त्यातून तिला PM केल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याचे फिल्टर सगळं साफ करायला लागतं. बरं. आता इलेक्ट्रिशियनवाल्यानं आता जे इलेक्ट्रिशियनवाले आहेत ना, जे मेंटेनन्सवाले हर पोटे निघून गेले आहेत तिथून, जे अनुभवी होते 3-3, 4-4, 5-5 वर्ष. आता मेंटेनन्समध्ये आले, हर सुपरवायझर नवीन आला आणि पोरं नवीन आले. आता त्यांना काही समजत नाही, बस लावला नटबोल PM झाली आहे. ते जसे त्यानं PM केला, सगळं सुपरवायझरला सांगितलं का PM झाली बा म्हणून. आणि हे नवीन पोरं आहेत, यानं सांगितलं आहे पण सुपरवायझरला ठीक आहे बा झाली आहे बा नेहमीप्रमाणे. तर यानं 12 नंबर 6 वाजतापासून चालू केली आहे मशीन. तर ते मशीन 6 वाजतापासून चालू केल्यावर ते 6:15, 6:30 ते मशीन धडाळणं झाली आहे बहुत जोरात. त्याच टाईमला माझा गोडाऊन मागं राहते आणि तिथून मी 5 मिनिटाच्या अगोदर निघालो त्याच मशीनपासून. ते मशीन ऑलरेडी बंद असताना पुन्हा रिटर्न चालू झाल्यावर नाही का ते मशीन पुन्हा चालू झाल्यावर तेच मशीन नाही का पुन्हा ब्लास्ट झाली आहे. तर मी मागच्या गोडाऊनमध्ये होतो आणि काही मुलं लोडिंगवर होते, जो मिक्सर लोड मारतं न, काही पोरं सिलाईवर होते. आणि त्याचाच जे PT-पाशी जिथं आमचं पिटर राहतं तिथं काटा करत होते. म्हणजे मशीन बोरीच्या ना का जो माल मटेरियल निघते आमच्याला 25 kg सोलारचा मिक्सर जो खाली करतो त्याचा काटा करत होते. त्यानंतर मी मागं गोडाऊनमध्ये होतो. गोडाऊनमधून आम्हाला बहुत घडणं आवाज आला. मला स्वतःला पराजय चान्स नाही भेटला. तर जसे आम्ही खिडक्यात, आम्हाला माहीत आहे का डेली आमच्या डीजम आम्हाला म्हणत राहते खिडक्या ओपन नको करा, खिडक्या ओपन नको करा. तर खिडक्याला आमच्या जसं आम्ही ओपन, तर आम्हाला माहीत आहे खिडकी ओपन नको, कारण की त्याला खिळे टोकून होतं. खिडकी इकडे नाही आणि इकडे नव्हतं, खिडकी नेमकी एवढी फक्त हवा आली पाहिजे म्हणून बस तेवढी, म्हणजे तेवढं. तर मी बहुत दमकानं आवाज आला तर मी आपला स्टूल जो राहते तो धरलो ना, शिशाला फोडलो. पण तिथून निघाले आम्हाला भरपूर चान्स नव्हता, कारण की तो बहुत जमका आवाज झाला. आणि त्या गोडाऊनमध्ये भरपूर माल होता, एवढा माल तर संग्रह होता पण त्या माणसाचं तर भरपूर आग झाली. आणि तोच एरिया जास्त पेटला. तोच एरिया जिथं ज्या एरियामध्ये मी होतो तोच एरिया जास्त भेटला. पण अगला जो व्यक्ती जो मित्र होता माझ्याबरोबर डेली काम करत होता, तो म्हणे की येथून न निघता आपण सेटरने निघून. आम्ही सेटरकडे गेलो. सेटरकडे काही चान्स नव्हता, पण सेटर पुरा तुटफूट झालता. पण तरी पण आम्ही हातानं आवडून सगळ्यांनी जो दोघं तिघं होतो जेवढी इकडला सेटर तुटलेला आहे, हो जो मेन सेटर तुटलेला आहे, जो दुसरीकडे डब्बे पडून दिसतात तो सेटर म्हणून नाही निघालो. जो मेन सेटर जास्त गेला आहे आणि जास्तीत जास्त टिनं जिथं पडले आहे तो सेटर म्हणून आम्ही त्या फाडून एवढ्या खाली जागेतून आम्ही निघलो आहोत. त्याला अजून फाडून जेवढी ताकद बनली तेवढी त्या हिशोबाने निघून. आम्हाला अगर 2 सेकंद किंवा 5 मिनिट अगर लेट झाले असते तर आम्ही 3 जण मेलो असतो आणि पुरा जडून राहत गेलो असतो. आमचं काहीच नसतं. त्यावेळेस तिथे कोण होतं, म्हणजे असं तुझ्या ओळखीचे कोण होते का जे निघू शकत होते पण त्यांना रस्ता नाही माहिती किंवा निघू शकत होते? मिक्सरवाले जे 11 नंबर मिक्सरवाले खाली करत होते तर पुरे ब्लास्टनं पुरे दचकून गेले. त्याला समजलंच नाही. नवीन पोरं ते आताचे पोरं आहेत, कोवरे वयातले, ते आता लागलेले पोरं आहेत. कोणी 2 दिवसाचं, कोणी 4 दिवसाचं आणि कोणी 1 महिन्याचं. त्याला कधी समजलं नाही. आता मला 3 वर्ष झाले तर मला माहीत आहे पूर्ण अनुभव. आता तेवढा मला पण तेवढं नव्हतं दिसलं, पण अगलं आम्ही 3 जण होतो पण आम्हाला समजलं. पण जे मिक्सरवाले आहेत ते एकदम नवीन पोरात, यंग, म्हणजे बिलकुल 21-22 वर्षाचे सर. आणि जो नेमकं काटा जे सिलायर होते ते PT-पाशी होते, ते फक्त वाचायचे गुंजाईशच नव्हतं. कारण की त्यांना माहीत आहे की काटा जे करायचं राहतं आपण साईडनं ठेवतो ना, एकदम PT-पाशी यानं काटा ठेवला. आणि इथं जास्त मेंटेनन्सवाल्याची गलती आहे ना, इलेक्ट्रिशियनवाल्याची. मग तू बाहेर निघाल्यानंतर पहिले काय केलं? पहिला मी बाहेर निघालो, बहुत धावत वेगाने निघालो. मी आल्यावर मी सुद्धा गेटवर जाऊन झोपलो, कारण की एकदम माझ्या मनात दास्ती. कारण की जिकडं माझ्या सामने झालं तिकडं ब्लास्ट झाला. जिथं ब्लास्ट झाला तो मला माहिती आहे 12 नंबरनंतर गोडाऊन काही नाही आहे, फक्त बस येथून तर काही 15 फुटावर अंतर, खूपच खूप आम्ही 15 ते 20 फुटावर अंतर आहे आमचं. तेवढ्यातच ब्लास्ट मार झाला. ते मी पुरा धाकारून पाहिलो. निघालो गेटच्या बाहेर. तर मला कोणीच सुपरवायझरनं नाही, म्हणजे कोणी सिक्युरिटी गार्डनं नाही विचारला, नाही कोणं विचारला. माझा भाऊ आला, मजवा भाऊ, जो तो नेहमी प्रोजेक्टमध्ये आहे, तो पण काम त्याचंच करतो. तो प्रोजेक्टमध्ये, त्याच्या पंचिंग काही नाव, तो प्रोजेक्टमध्ये. तो माझा भाऊ, त्याला समजलं, तो आला आणि मला धडानं उचलून आपल्या खांद्यावर नेऊन त्यानं मला दवाखान्यात नेलं. एवढं खरं का त्यानं प्रायव्हेटमध्ये नेलं, आम्ही सरकारमध्ये. कारण कोणी झालं तर आपल्या भाऊ वाचवणार आहे. कारण माझ्या मागं फॅमिली आहे, 1 महिन्याचा एक मुलगा आहे आणि एक 3 वर्षाचा मुलगा आहे. म्हणून माझ्या भावानं प्रायव्हेटमध्ये नेलं. माझ्या पूर्ण ऑलरेडी BP लो झालं.
आम्ही ओपी डिपार्टमेंटमध्ये काम करतो. आम्हाला इथे हँगलोज शिवाय काही सेफ्टी देत नाही. फक्त हँगलोज या कंपनीचे ना बस हे करा. हा एवढा रिची प्लांट आहे की इथं आहे ना काही सोय आहे ना काय आहे सर. आम्हाला आहे ना इथं फक्त ड्युटी करा आणि घरी जा. ना सेफ्टीचे आहे ना काय. किंवा सेफ्टी शूटसाठी बोललं तर ते ठेकेदार देईल म्हणजे त्याचे बी तुम्हाला पैसे लागेल म्हणे. आणि इथं असं काम आहे का सर, इथं काही कमी जास्त झाला तिथं काही मिळणारच नाही असा हास्य झाला आहे. समजा त्या दिवशी तिथे तुमच्याकडे ट्रेन पोरं असते हां तर तो हास्य झाला असता का? नाही सर. जर त्या जागी जर ट्रेन पोळं असते तर ते पहिलेच मशीनला पाहता बरोबरच म्हणलं असतं का ते आज आपल्याला आज जमणार नाही, तिथे मशीन बंद करून आपल्या साईडला होऊन मेंटेनन्सला सांगितलं तर का ही मशीन अशीची आहे. तुम्ही जेव्हा आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या पिरियडमध्ये तुमच्यासोबत काय काय घडलं, म्हणजे कशासाठी आंदोलन केलं, काय होतं? आम्ही आंदोलन याच्यासाठी गेलो का आमच्या 5-5, 6-6 वर्ष कंप्लीट झाले. आम्हाला आहे ना बोनस लागू झाला. बस 1 महिना पहिले आम्हाला आहे ना निम बनवून बॉन्ड बनवून टाकून आम्हाला आहे ना काकडेमध्ये टाकलं. आम्ही याच्यासाठी लढलो का आम्हाला आहे ना एक तर ऑपरेटरच्या पेमेंट द्या, नाहीतर आहे ना लेबराच्याच पेमेंट देऊन. आता तो काय म्हणे एचआर काय म्हणे आम्ही ना तुम्हाला मशीन चालवायला शिकवलं का म्हणे, तुम्ही स्वतःहून चालवून राहिला म्हणे. तर ठीक आहे म्हणलं सर, आम्ही ऑपरेटर नाही आहो ना तर मग आम्ही लेबराचेच काम करून. ह्या गोष्टीवर चर्चा आहे ना भैसबाजी झाली होती. प्रतीक सिनकर DGM बी होता त्या टाईमला. ज्या टाईमला आम्ही बाहेर निघालो होतो त्या टाईमला प्रतीक सिनकरसोबत ही गोष्ट झाली होती. तर प्रतीक सिनकर म्हणे करून घ्या म्हणे, आता कसं आहे तर तसं करून घ्या म्हणे, बोलू म्हणे, अशी गोष्ट झाली होती त्या टाईमला. तर म्हणजे मी गेलो ड्युटीवर. शनिवारची गोष्ट होती. शनिवारी ड्युटीवर गेल्यावर मला थोडंसं अंधारी मारली आणि मी पडलो खाली कंपनीमध्ये पडल्यावर मला पोरायनं लाकर रूममध्ये आणला. तर मला थोडासा झोपवला. सुपरवायझर म्हणे गेटपास घेऊन घरी चालला जा म्हणे, इथं काही झोपू नको म्हणे. ठीक आहे भाऊ म्हणलो, मला गेटपास मी घरी जातो पण मला बरं वाटत नाही म्हणलं. म्हणलो कोणीतरी नेऊन द्या घरी, मायन का चालणं काही होत नाही म्हणलं. पक्की सीट होती म्हणजे चालणंच नव्हतं माझ्यानं. मग सेक्युरिटी आले तिथं आणि सेक्युरिटी म्हणजे तू गाडी घेऊन चालला जा म्हणलं. भाऊ म्हणलो माझी गाडी स्वतःची गाडी घेऊन चालवणं होत नाही, मी आपली गाडी घेऊन जाऊ कसा बा म्हणलं. तर मग तिथून त्या सुपरवायझरनं मग कंपनीतली गाडी बोलवली आणि बसवं लावले. भाऊ म्हणलं मला दवाखान्यात नाही आणा का म्हणलं. तर नाही म्हणे आम्हाला परमिशन नाही म्हणे दवाखान्यात न्यायची. घरी आणून सोडला रात्री 4:30 वाजता पहाटेला.